सिन्नर येथून निघालेली सायकल दिंडी आता अहिल्यानगरमध्ये दाखल झालेली आहे आणि अहिल्यानगरमध्ये देखील आता काही विश्रांतीनंतर आता पंढरपूरच्या दिशेने ही दिंडी जी आहे ती निघालेली आहे। आपण बघतो की हे सगळे मंडळी जी आहे ती सायकलवरून आता पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे आणि वेगवेगळे संदेश देखील यांनी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। स्वच्छता वारी, विठ्ठल दारी, प्लास्टिक आहे आणि पर्यावरण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या संदेश देखील यांनी देण्यात आलेला आहे। तर काय सांगाल, कसा असतो हा सगळा प्रवास? एकदम उत्तम असतो सर। आणि 5 वर्षापासून ही वारी चालू आहे। पहिल्यांदा आम्ही नाशिक सायकलिस्टकडे जॉईन व्हायचो, तसे 9 वर्ष झाले, पण सिन्नर सायकलिस्टनी 5 वर्षापासून ही वारी आयोजित केलेली आहे। अतिशय उत्तम असं नियोजन असतं, त्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो, पुरुषांचाही असतो। त्याचबरोबर याच्यात सगळ्याच प्रकारचे डॉक्टर, इंजिनियर, CA, शेतकरी, बिल्डर्स यांचा सगळ्यांचा समावेश असतो। खूप छान वाटतं वारीचा प्रवास करताना। कशी संकल्पना सुचली ही सगळी वारीची? आमचे साधारणतः 5 वर्षापूर्वी 12 लोकांनी हा प्रवास चालू केला होता आणि आज बघता बघता तो 180 लोकांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। 15 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचा या वारीमध्ये सहभाग असतो। आणि पंढरपूर आणि सिन्नर येथे होणारा सायकल रिंगण सोहळा हे वारीचे वैशिष्ट्य आहे। कसा अनुभव तुम्हाला या वारीमध्ये येतो? वारी ही सुनियोजित असल्यामुळे सगळ्यांची खूप सुपर होत असते आणि शेवटी विठुनामाचा गजर करत त्यांचं बोलवणं असल्यावर सगळे छानच पंढरपूरला पोहोचतात। किती दिवसाचा हा सगळा प्रवास असतो? 3 दिवसाचा, एकूण 3 दिवसाचा प्रवास आहे। पहिला मुक्काम अहिल्यानगरला राहतो, दुसरा मुक्काम टेंभुर्णीला राहतो आणि डायरेक्ट मग पंढरपुरात दाखल होतो। काय अनुभव आहे या सायकल वारीचा? या सायकल वारीमध्ये सर्व थरातील मान्यवर सहभागी होतात आणि वारीचे वेध जसे लागतात आषाढ महिना जवळ आल्यावर, तसं आमचं जे हरिविठ्ठल चॅलेंजने या वारीचे वेध लागतात। त्या चॅलेंजमध्ये सर्व सदस्य सहभागी होतात आणि राईडची प्रॅक्टिस चालू होते आणि त्या प्रॅक्टिस नंतर आम्ही वारीला निघतो। साधारण 350 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि या प्रवासात 3 दिवस जो आमचा प्रवास होतो याचं नियोजन कमिटी ही सूत्रबद्ध पद्धतीने करते। त्याचं आम्हाला किट दिलं जातं, ज्यामध्ये आमचा गणवेश असतो आणि विविध वस्तू असतात, गॉगल, हँडग्लोव्ज, बॉटल वगैरे। आणि वारीतही सहभागी होतो तर आमचा विठ्ठल नामाचा गजर हा रथासोबत असतो आणि वारी चालत असताना जय हरी विठ्ठल आणि पंढरीची वारी जगात भारी अशा वेगवेगळ्या धरा हँडल मारा पॅन्डल म्हणून आम्ही सायकलवर या वारीला जोशात निघतो आणि तो जोश आमचा पंढरीपूरपर्यंत कायम असतो। तर निश्चितच अतिशय जोशामध्ये हे सगळे सायकल वारकरी जे आहेत ते 350 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात। कॅमेरा कसं कुणाल जायकर, ट्वेन मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।